हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानीमध्ये. तर आज मी तुम्हाला झणझणीत कोल्हापुरी कटवडा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी बनवलेले कटवड्याचे टेक्स्चर आणि कलर दोन्हीही किती छान आलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटवडा बनवला तर तुमच्या घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 6 ते 7 उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत. बटाटे खूप गरम आहेत. मी त्याला साईडला थंड होण्यासाठी ठेवते आहे. वडे बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे त्याची तयारी मी इथे करून घेते. इथे एका छोट्या खलबत्त्यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं टाकलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 7 ते 8 पाकळ्या लसूण टाकला आणि थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. याचं मी आता एक जाडसर वाटण बनवून घेते. कट बनवण्यासाठी आपल्याला 3-4 लवंग, 3 हिरवी वेलायची, 3-4 तुकडे दालचिनीचे आणि 4-5 काळी मिरी आणि 1 चमचा खसखस लागणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धने लागणार आहेत. इथे एका प्लेटमध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. अर्धा वाटी ओलं नारळ घेतलेला आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे. 1 ते 1.5 इंच आलं घेतलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व भाजून याची एक फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. इथे कढईत मी 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं टाकून त्याच्यामध्ये 3-4 लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि हिरवी वेलायची टाकून याला भाजून घेत आहे. खसखस सगळ्यात शेवटी घालावी म्हणजे ती करपणार नाही. याचा कलर सोनेरी होईपर्यंत मी याला भाजून घेतलेला आहे व एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये आता मी ओलं नारळ, लसूण आणि आलं भाजून घेते. याला आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही आहे. याचा फक्त कच्चा स्मेल जाईपर्यंत आपल्याला याला कढईत हलवून घ्यायचं आहे. त्याच कढईत आता मी कांदा ॲड करते. कांदाही 1 ते 1.5 मिनिट लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे. 1 टोमॅटो ॲड केलेला आहे. त्याच्यावरती 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे जेणेकरून हे सर्व पदार्थ पटकन भाजले जातील. हे सर्व भाजून एका साईडला काढून घेते. आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी सगळे कोरडे मसाले अगोदर फिरवून घेतलेले आहेत. नंतर त्याचमध्ये मी कांदा, लसूण, टोमॅटो आणि आलंही ॲड करून घेते व त्याची एक बारीक पेस्ट बनवून घेतली. हे वाटण बनवेपर्यंत आपले बटाटे आता थंड झालेले आहेत. मी बटाटे सोलून त्याला असं बारीक कट करून घेतलेला आहे. इथे बटाटे आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचे नाही आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटेसे चंक्स तसेच ठेवायचे आहेत. आता मी बटाट्यासाठी तडका बनवत आहे. तुम्ही हे कढईमध्ये करू शकता आणि कढईमध्येही बटाट्याची भाजी तयार करू शकता. पण मी बटाट्यांमध्येच तडका बनवून ॲड करणार आहे. एका छोट्या पातेल्यात मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे. आपल्या हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे. त्यातच मी 10-12 पाने कढीपत्त्याची टाकलेली आहेत. हे सगळं एकत्र मिक्स करून घेते. आता मी याच्यामध्ये मसाला ॲड करून घेते. सुरुवातीला 1 चमचा मीठ मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. त्याचनंतर अर्धा चमचा हळद मी ॲड करून घेतलेली आहे. आपला तडका आता तयार झालेला आहे. हा मी बटाट्यावरती टाकून घेतलेला आहे व वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली. हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेतलं आहे. आता याचे मी थोडेसे मोठ्या आकाराचे वडे बनवून घेणार आहे. कटवड्यासाठी रेग्युलरपेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे वडे लागतात. त्यामुळे थोड्याशा मोठ्या साईजचे वडे मी इथे बनवून घेतलेले आहेत. इथे माझे सर्व वडे आता तयार झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला आता वड्यांसाठी मी बेसनचं बॅटर बनवून घेत आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. नंतर यामध्ये पाव चमचा ओवा टाकून घेऊयात. चवीपुरतं मीठ टाकते आणि चिमूटभर खायचा सोडा ॲड करून घेते. आता याला एकत्र मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करून मी याचं एक बॅटर बनवून घेणार आहे. आता इथे माझं लम्प्स फ्री बॅटर तयार झालेलं आहे. 15 मिनटं बॅटर मी रेस्ट करायला ठेवते. आपलं बॅटर रेस्ट होत आहे तोपर्यंत इकडे आपण कट बनवून घेऊया. दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतलेत, मोहरी टाकून घेतली, 6-7 पाने कढीपत्त्याची टाकलेत आणि नंतर आमचं घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे व आपलं बनवून घेतलेलं वाटण टाकलेलं आहे.
हे वाटण 1-1.5 मिनटं परतून घेतल्यानंतर याला चांगलं तेल सुटायला लागेल. त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेते. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्या आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून एक बॉईल येऊ देणार आहे. आता आपला रस्सा तयार झालेला आहे. हे थोडंसं जास्त तेल टाका म्हणजे कट चांगलं येईल. आता आपला कट तयार झाला आहे आणि वड्यांची तयारीही झालेली आहे. वडे तळून घेऊया. एका बाजूला कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपले वडे सोडायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला आपले वडे तळून घ्यायचे आहेत. वडे सोडल्यानंतर 31 सेकंद तेलात तसेच ठेवावे. त्याला लगेच हलवलं तर ते फुटू शकतात. आता मी इथे माझे 4 वडे तेलात सोडून घेतलेले आहेत. 1 ते 1.5 मिनिट मी याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. 1 ते 1.5 मिनिटानंतर आता माझे वडे गोल्डन ब्राऊन कलरवर आलेले आहेत. आता मी याला काढून घेते. अशा पद्धतीने तयार आहे आपला कट वडा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.